घराचा तो पाया, आई सत्यावर जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा खचते हे घर. महाराज, ज्याच्या आयुष्यातून बापाचं अस्तित्व निघून गेलं ना, त्याला विचारा. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे आज भाऊला. माणसाने भगवंताचं भजन करत असताना एखादं आपण दैवत निवडावं. संत म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा. साधू संतांनी चिंतन करायला सांगितलं. बाबा रे, ज्याचे गरजता पवाडे, कडी काढ पाया पडे. मग ज्याचे म्हणजे कोणाचे? तो हा पंढरीचा राणा, जो पंढरपूरचा राजा आहे, त्याचं भजन करता आलं पाहिजे. हो महाराज. आणि त्याचं चिंतन केलं तर चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. महाराज म्हणले भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष, दोघे आपल्या पदरात द्यायची ताकद देवाच्या नावात आहे. आणि खरं सांगेल महाराज, या जगात जो जन्माला आला त्याला जायचंय, पण जाता जाता माणसाने कर्म असं करावं की आपलं नाव मागे शिल्लक राहिलं पाहिजे. आदरणीय सुरेश दादा, बरोबर ना? हो, दादा निघून गेलेच बघा, पण त्यांच्या आठवणीत या गोड परिवाराने शिवमहापुराण कथाही केली आणि गोड प्रकारे सप्ताही केला. मी सांगण्याचा प्रयत्न करेल, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. भरपूर लोक जन्माला येतात, मरणही पावतात. हा लोक म्हणजे मृत्यू लोक आहे. पण जगताना माणसाने असं जगावं की आपलं नाव मागे शिल्लक राहिलं पाहिजे. बघा, माणूस जीवन जगत असताना प्रत्येक शैली पाहतो. दादा, माझा प्रश्न असेल तुम्हाला, घर रस्त्यावर आलं का त्याची किंमत वाढते? बरोबर आहे का नाही? घर रस्त्यावर आलं का त्याची किंमत वाढते. बंगला रस्त्यावर आला का त्याची किंमत वाढते. प्लॉट रस्त्यावर आला का त्याची किंमत वाढते. शेती रस्त्यावर आली का त्याची किंमत वाढते. ताईंनो, पण माणूस रस्त्यावर आला त्याची किंमत वाढते? बोला बोला. हे ऐकून तुम्हालाही वाटेल या जगामध्ये पैशाला किंमत आहे. एक बोलू, घर रस्त्यावर आला त्याची किंमत वाढते, शेती रस्त्यावर आली तिची किंमत वाढते, प्लॉट रस्त्यावर आला त्याची किंमत वाढते, माणूस रस्त्यावर आला त्याची किंमत वाढत नाही. पण सांगेल तुम्हाला, जरी माणूस रस्त्यावर आला त्याची किंमत वाढत नसेल तरी माणसाने जीवन जगत असताना असं जगावं, असं जगावं, असं जगावं की रस्त्याने जाणारा माणूस रस्त्यावर जाता जाता रस्त्यावरून आपल्याला राम राम करून गेलं पाहिजे, असं जीवन माणसाने जगावं. भरपूर लोक येतात, मरणही पावतात. पण सांगेल, प्रत्येकाच्या पुण्यस्मरणाला कथा नाही, प्रत्येकाच्या बारशाला कीर्तन नाही. काहीतरी पुण्य असेल आमच्या सुरेश दादांचं की हा सोहळा खरं तर ते स्वर्गातून पाहत असतील ना ताईंनो, त्याच्या मनाला आनंद वाटत असेल. माझ्या लेकरांनी हा उत्सव माझ्याकरता केला, माझ्या पत्नीने माझ्याकरता कष्ट सहन करून हा उत्सव केला. खरं सांगू महाराज, आईची आठवण सगळेच काढतात. हा जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, ठेचला गे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. प्रत्येक कवी आईची उपमा त्या ठिकाणी देतोच. तो प्रत्येक कवी आईचं वर्णन करतो. बोलू, ज्या बापा करता, ज्या वडिलांकरता या परिवाराने उत्सव केलाय ना, खरं तर हा बाप संकुचित राहिला महाराज लोकांकरता. सांगेल माझ्या ताईंनो, आज जर का आपण स्वराज्याचा विचार केला तर स्वराज्याची स्थापना व्हावी, माझे शिवबा छत्रपती व्हावे ही इच्छा जरी राजमाता जिजाऊंची होती ना, तरी सुद्धा सैन्यामध्ये त्या ठिकाणी निजामशाहीमध्ये राहून स्वतःला कैद करून माझ्या लेकराने स्वराज्य स्थापन करावं हे स्वप्न पाहणारे मात्र शहाजीराजे होते. याचा विचार माणसाने केला पाहिजे महाराज. ऐका, अरे वाचवा माझ्या कृष्णाला, वाचवा माझ्या बाळाला, वाचवा माझ्या कृष्णाला, वाचवा माझ्या बाळाला म्हणणारी देवकी अख्ख्या जगाने पाहिली. पण महाराज, भर पावसात यमुनेचं पाणी कंठापर्यंत आलं तरी सुद्धा भगवान कृष्णाला डोक्यावर घेऊन ज्या वसुदेवाने गोकुळापर्यंत पोहोचवलं, तो वसुदेव किती लोकांच्या ध्यानात राहिला? नाही राहिला महाराज. अहो, जेव्हा कौसल्य माता म्हणते रामा नको जाऊ वनवासाला, रामा जाऊ नको वनवासाला, रामा जाऊ नको वनवासाला म्हणणारी कौसल्य माता सगळ्यांनी पाहिली. पण अंत काळामध्ये राम 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 करत ज्या दशरथ राजाने प्राण सोडला, तो दशरथ राजा किती लोकांच्या ध्यानात राहिला? आई मला 1 रुपया दे, आई मला 1 रुपया दे म्हणता बरोबर पाकिटातला 1 रुपया ज्या आईने काढून आपल्या हातात ठेवला, ती आई सगळ्यांच्या ध्यानात राहिली दादांनो. पण संपूर्ण शेतीमध्ये कष्ट करून आलेले 25 ते 30 लाख रुपये बॅगेत भरून आपल्या लेकरा करता संस्था चालकाकडे ते सगळे पैसे जमा करून संस्था चालकाचे पाय धरून विनंती करणारा बाप किती लोकांच्या ध्यानात राहिला महाराज? नाही राहिला. मी सांगायचा प्रयत्न करेल, आई घराचं मांगल्य आहे ना, तर बाप घराचं अस्तित्व आहे महाराज.
प्रत्येक गोष्ट त्यानेच पाहावी, प्रत्येक गोष्ट त्याने पाहावी. बहिणीचा विचार, आईचा विचार. 2 बहिणी लग्न करून गेलेल्या, एक बहीण आहे, आपली आई आहे. सगळ्याचा विचार करणं. दादा, माझा प्रश्न असेल तुम्हाला बोला. इथे बसलेल्या प्रत्येक ताईला, प्रत्येक दादाला, तुम्ही किती पैसे मोजल्यावर तुमचे वडील तुम्हाला परत भेटायला येतील? बोला. नाही महाराज, लाखो करोडो रुपये मोजले तरी जाणारा माणूस परत भेटण्याकरता येणार नाही. पण चौधरी परिवाराला सांगणं असेल, जरी ते तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही ना, तरी स्वर्गातून मात्र लाख लाख आशीर्वाद ते तुम्हाला देत असतील की माझ्या लेकरांनी, माझ्या पत्नीने हा उत्सव माझ्या करता केला. खरं सांगू महाराज, बापाची आठवण केव्हा येते माणसाला? पहिलंच मूळ असावं आणि लेकीने रडत रडत सासरी जावं. आणि पहिल्याच म्हणाला लेक जेव्हा घरी येते ना बघा, तेव्हा धावत बॅग घेण्याकरता बाप हाजीर असतो. बापाने हातातून बॅगा घ्यावा, घरात आणावं. तेव्हापासून जोपर्यंत हिचा संसार चालतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी बापाने पुरवाव्यात महाराज, सगळ्या गोष्टी. आता म्हातारा झालाय आपला बाप, चेहऱ्यावर सुरकुते आलाय, केस पांढरे झाले, उठता येत नाही. काठीचा आधार घेऊन भाव फुटतो. काठीचा आधार घेऊन भाव फुटत असला ना महाराज, तरी सुद्धा लेक जर भेटण्याकरता आली, दिवाळीच्या सणाला घरात पाय टाकला, घरात पाय टाकल्यानंतर बापाचा मुलगा म्हणजे तिचा भाऊ तिच्याकरता चांगली साडी घेतो बघा. पण जेव्हा ताई बापाला साडी दाखवते, बाबा ही साडी घेतली भावानं, तर त्या बापाचं उत्तर असते, बाई मला आवडली नाही ही साडी, ही आवडली नाही मला साडी. जेव्हा नातेवाईक बापाला भेटण्याकरता येतात, आजारी असल्यावर कोणी 10 रुपये, कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये देऊन जातं महाराज बापाला. बाप ते पैसे खर्च करत नाही, अशा नोटा जमा करून ठेवतो. त्या नोटा अक्षरशः गोल वळलेल्या असतात, अशा चुरगड्या झालेल्या असतात. त्या चुरगड्या झालेल्या नोटा जाता जाता लेकीच्या हातात देतो, पोरी तुझ्या भावांना घेतलेली साडी मला काय आवडली नाही, हे पैसे तू वाढवून घे, दुकानावर जा, ती साडी परत कर आणि चांगली साडी घे, असा म्हणणारा बाप असतो महाराज. पण लेकीचं हृदय सुद्धा बघा, लेक ही बापाच्या काळजाचा तुकडा असते, सहज मरत नाही महाराज. प्रत्येक बाप राजा असतो असं नाही हा माझ्या ताईनो, प्रत्येक बाप राजा असतो असं नाही, पण प्रत्येक बापाची लेक ही त्याच्याकरता राजकुमारी असते महाराज, हे 100% खरं हो. आणि म्हणून पुण्यवान असतात ती लोक ज्यांच्याकडे पुत्र जन्माला येतात हा, पण भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या घरी कन्या जन्माला येते. भाग्याने या गोष्टी भेटत असतात बघा. आज नाही आहेत आमचे सुरेश दादा, पण तरी सुद्धा त्यांच्या आठवणीत हा गोड सप्ताह त्यांनी करावा, गोड शिव महापुराण कथा सुद्धा करावी. आणि खरं तर मी तर म्हणेल, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हरिक वाटत असावा. माझ्या ताईंनो, आजभर केलेलं पुण्य, या 2 तासात केलेलं पुण्य कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचेल महाराज. आणि सांगण्याचा प्रयत्न करेल ताई, माणसाने जीवन जगत असताना भजन कधी सोडू नये बघा. माणसाला तारण्याकरता, हा भवसिंधू पार करण्याकरता भजन आणि साधू संतांचं वचन फार महत्वाचं आहे. महाराजांचं म्हणणं आहे, तुम्ही या वचनावर विश्वास ठेवा, आम्ही जे बोलतो त्यावर विश्वास ठेवा.